केव्हापासून व्हॉट्सअपला स्टेटस अपलोड करतोय पण होतच नाहीये. परत करतोय पण सेम प्रॉब्लेम. तुमच्यासोबत पण असं झालंय का? कधी विचार केलाय का असं का होतं? स्टेटस अपलोड करताना नेहमी वाटतं की नेट स्लो असेल किंवा फाईलची किंवा व्हिडिओची साईज मोठी आहे म्हणून व्हॉट्सअपला स्टेटस अपलोड होत नाहीये. पण हेच खरं कारण आहे का? तर नाही. त्यामागे अजूनही काही फॅक्टर्स आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये असलेली कॉन्टॅक्ट लिस्ट. मोबाईलमध्ये आधीच एक कॉन्टॅक्ट लिस्ट असते, ती म्हणजे सिम कार्डवर सेव्ह केलेले नंबर्स. आणि दुसरं म्हणजे तुमच्या मोबाईलला असाइन केलेले जीमेल अकाउंट्स किंवा इतर ईमेल अकाउंट्स. या ईमेल अकाउंट्समधले हे कॉन्टॅक्ट नंबर देखील व्हॉट्सअपसोबत सिंक होतात. आणि हे सगळे कॉन्टॅक्ट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये एक भली मोठी मास्टर कॉन्टॅक्ट लिस्ट तयार होते, जी व्हॉट्सअप वापरतो. जेव्हा तुम्ही स्टेटस टाकता तेव्हा व्हॉट्सअपला या सगळ्या कॉन्टॅक्टपर्यंत स्टेटस पोचवायचा असतो. म्हणजे ज्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट जास्त आहेत तिथे स्टेटस अपलोड व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यासोबतच इंटरनेटचं स्पीड, फाईलची साईज, फोनची मेमरी आणि व्हॉट्सअपचं अपडेटेड व्हर्जन हे फॅक्टर्स देखील अपलोडवर परिणाम करतात. पण बेस कारण तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट जितकी मोठी तितकी प्रोसेस हेवी. म्हणून स्टेटस लगेच गेलं नाही तर घाबरायचं काही कारण नाही, कारण तुम्ही अपलोड केलेलं स्टेटस व्हॉट्सअप तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट पर्यंत पोहोचवण्यात व्यस्त असतं. आता कळलं का खरं कारण? आता एवढं मोठं सिक्रेट तुम्हाला सांगितलंय तर लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करून स्टेटसला लावायला विसरू नका, म्हणजे इतरांनाही माहीत पडेल की त्यांचं व्हॉट्सअप स्टेटसला जायला वेळ का लागतोय.